नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। मी आज आलोय कोरेगाव ठिकाणी आणि कोरेगाव म्हणलं की तुमच्या लक्षात आलं असेल, माझ्या पाठीमागे पाहू शकता महाराष्ट्राचे आवडते झेंडापंच राजेंद्र बापू धनवडे यांच्या घरात नवीन बंगल्याचं उद्या वास्तुशांती आहे दिनांक 9 तारखेला। परंतु आजच आम्ही आलो या ठिकाणी। आमच्या सोबत या ठिकाणी आमचे गुरुवर्य महाराष्ट्राचा बुलंदाबाज सुनील मोरे सरकार पेडगावकर आणि आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध समालोचक विकास जगदाळे सर कुमटे सोबत असणार आहेत आणि थोड्या आपण बापूंशी सरकार आहेत आणि विकास सर यांच्याशी थोड्या गप्पा गोष्टी करणार आहे। माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही राजेंद्र बापू धनवडे, एक शेतकरी महाराष्ट्रातला आणि आवडते झेंडापंच यांचा 1.5 कोटींचा हा बंगला आहे। तर बापूंच्याकडून सरकार आणि विकास सर आहेत, थोड्या जाणून घेऊ आपण। या मित्रांनो, जसं आपण आता स्टार्टला बापूंचा बंगला बघितला, परंतु बंगल्याच्या अगोदरची बापूंची संपत्ती, खरी संपत्ती म्हणजे नक्की बापूंनी हे बैलगाडीत झेंडा टाकून पैसे म्हणजे एवढे आले, बापूंची मूळची संपत्ती किंवा शेती घरची। तर मूळचा गोठा आपण बघू शकता या ठिकाणी जवळजवळ 7 ते 8 म्हशी आहेत, पलीकडे एक गिरगाय आहे। हा बापूंचा जुना गोठा आहे। त्याचबरोबर या इकडे नाव बघा इथे दिसत असं तुम्हाला, धनवडे ट्रेडर्स। निवडक किराणा माल होलसेल किरकोळ दरात मिळेल। म्हणजे बापूंचं पहिलं काय आहे ते झेंडापंच व्हायच्या अगोदर। आणि आता उद्याची तयारी आपण बघूया। उद्या दिनांक 9 मार्च 2025 बैलगाडी क्षेत्रातले एक नामवंत झेंडापंच सर्वांच्या आवडते राजेंद्र बापू धनवडे यांचा उद्याचा कार्यक्रमाची रूपरेषा भव्य असा मंडप आहे मित्रांनो। आणि या साईडला बघू शकता, हो दाखवतो, उद्याची तयारी म्हणजे जे आपलं रिसेप्शन होणार आहे संध्याकाळी जेवणाचा वगैरे कार्यक्रम पूर्णपणे तयारी झालेली आहे आता। तर मित्रांनो, आता आपण उद्याची रूपरेषा बघितली, कसं कसं आहे नियोजन। छकडं सुद्धा या साईडला बघा, दाखवा जरा, छकडं ठेवलेलं दिसलं का। आणि आता आपण मेन बापूंचं नवीन घर आहे 1.5 कोटीचा बंगला, कसं कसं आतून डेकोरेशन, एंट्रन्स आणि सुनील मोरे सरकार आहेत, बापू आहेत आणि विकास सर आहेत, थोडं अजून जाणून घेऊ या।
तुझे हे गंध फुलांचे मनात या सजले सावळी काया वाळ माया मनी तुला पूजले कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी तर मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो, आपल्यासोबत या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके झेंडापंच राजेंद्र बापू धनावडे, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य श्री मोरे सरकार, आमचे मार्गदर्शक आदरणीय आधारस्तंभ विकास जगदळे सर आहेत. थोडं जाणून घेऊ. बापूंच्याकडे येतो, परत सरकारच्याकडे आणि सरांच्याकडे येऊया. बापू नमस्ते. नमस्कार. काय सांगाल? आनंद वेगळा घरात होता, आम्ही आलो बघितलं, घरचं एकदम वातावरण खुशीत आहे. आणि आज मोरे सरकार विकास सर सुद्धा आलेत, कारण सरकार उद्या छत्रपती संभाजीनगरला असणार आहे मैदान. तिने आधीच मैदान घेतलं ना. बापू काय म्हणजे पहिलाच महत्वाचा मुद्दा येतो मुद्द्यावर. पहिलाच प्रश्न, 1.5 कोटीचा बंगला दानवडे बापूंनी संपत्ती नक्की झेंडापंच म्हणून कमवलेली आहे का घरची शेती वगैरे सगळं करून? झेंडा पंचावन्न कमावली असती तर मी घर चालवावं का ही करावं, बंगला बांधावा ह्याच्या होईल का? ज्याला कोणाला वाटत असेल त्यानं जंडेश्वर सहकार कारखाना आणि कोळ्या कारखान्यात जायचं. दानवडे बापूचा 700-800 टन ऊस जातोय का ते पाहावा आणि मग त्यांनी हे वळकावं. नक्कीच. कारण बापू बरेच जणांना पडला हा प्रश्न, म्हणून तुम्हाला मी स्टार्टिंगला मेन मुद्द्याला हात घातला. कमीत कमी माझ्या पडल्यावरची 1000 टन ऊस जायचं. तेव्हा आता मला मी त्याला म्हणावं काय, बापून त्या 1000 टनाच्या ऊसावर नाही म्हणला, झेंड्यावर बांधला बंगला. नक्की बरोबर. झेंड्याचं कष्ट आहे का नाही ते कोणी विचार करत नाही. बरोबर. पण मित्रांनो, एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. आता बऱ्याच लोकांना प्रश्न होता, मुलाखतीच्या सुरुवातीला का विचारला, तर काही लोक थोडकी मुलाखत बघतात आणि ऑफ करून जातात, म्हणजे बाहेर पडतात. परंतु स्टार्टलाच का विचारला, की बऱ्याच लोकांना प्रश्न की आज झेंडा पंचायत 1.5 कोटीचा बंगला कसे बांधतात. तर त्यांनी सांगितलं की ऊस किती आहे आणि पुढच्या वर्षी किती टन जाणार आहे. 1000 टनाचं तुम्ही 3,000 हिसाब करा, पुढच्या वर्षी किती पेमेंट असेल. नाही, माझं एक म्हणणं आहे, तुम्ही पाहुणे नेत्यात तालुक्यात कोरेगावात आज बापू काय होता ही बारकाय जुन्या माणसांना विचारायचं. नक्कीच. मी स्वतः सडकव हमाली केलेली आहे. मी हमाली केली. मी कुणाला विचारायचं, मी व्यापारी माणसाला धनावड्याचं घर कुटुंब. आमच्या वडिलांचा छकडा होता. छकडा म्हणजे काय, एक बैल आणि त्याच्यावर आम्ही हमाली करायचो. बरोबर. हमाली करता करता आम्ही एक वडिलांना म्हणलं किंवाची दिसत नाही, आपण डुगडुग घेऊ. मी डुगडुग घेतलं. डुगडुगवर मी ह्याच्यावर आलो, एक पिकअप घेतली. पिकअप घेतल्यानंतर मला ती म्हणजे असं आहे, बरं शेवट जत्रा असते आपल्या कोरेगावची. ती जत्रेपासून आम्हाला नाद लागला म्हणजे झेंडा टाकायला. मला आमच्यातले देवस्थानचे सगळे बर्गे कंपनी म्हणले तू झेंडा टाका. तू झेंडा टाकायला चालू केलं. झेंडा टाका मग आम्ही आपलं मग मला वागो खपत नाही. वागं खपत आपलं चला. मी आता एका सर म्हणल्या होती बापू झेंडा टाकाय. हो म्हणलं मी येतो, पण मला ते मानधन बिंदन नको. काय म्हणलं मी मानधन सरांबर एक मैदान मी फ्री केलं. शेवट मी असे आहेत बेलगडी क्षेत्रातली माणसं आणि जीवाला जीव लावणारी माणसं आहेत बघितलं मी. मला ती मानधन पैसे देताना मला पैसे द्यायला लागली माणसं, किंवा माझ्या गाडीवर झेंडा टाक तेवढं मी पैसे देतो. सरांना म्हटलं बाबा असं असं आहे, मोरेचं म्हणलं असं असं आहे माझ्याकडून असं होतंय की माणसं बाबा झेंड्यावर पैसे देतील आणि त्या काय. मग सर काय मोरे म्हणले मला की तुम्ही असं करा, मानधन चालू करा. बरोबर. मी तेव्हा ते मानधन केलं. म्हणजे मला छंद होता एक आपला कसा झेंडा टाकायचा. मी गावात मी कडकपणा, तेव्हा मला बाहेर कडकपणा मला म्हणजे मानधन घेण्याचं कारण तुम्ही बापू स्पष्ट केलं की मानधन का सुरू केलं. त्याच्या मागचं कारण मित्रांनो बापूंनी सांगितलं की मानधन घेत नव्हते बापू, परंतु जसं मोरे सरकारांना किंवा विकास सरांना बापूंनी कानावर ही गोष्ट घातली की बाबा आम्ही पैसे देतो, आमच्या गाडीवर झेंडा टाका. हे कुठेतरी बापूंना चुकीचं वाटलं. त्यापेक्षा मग सरकारांनी सरांनी सांगितलं बापू तुम्ही आपलं मानधन चालू करा, म्हणजे कोणाचा विशेष येणार नाही बोलायचं की आम्ही बापूला पैसे दिले किंवा बापून आमच्या गाडीवर झेंडे टाकले. मित्रांनो ह्यात भरपूर आता गोष्टी काढायचे म्हटलं तर मुलाखत ते संपणार नाहीत, कारण तिघं सुद्धा दिग्गज माणसं बसली आहेत तिथं. मोरे सरकार असतील, बापू असतील, सर असतील, बैलगाडी क्षेत्रातला तरी इतिहास संपणार नाही. पण बापू थोडक्यात काय सांगाल, घरचं वातावरण, आजची परिस्थिती किंवा तुमचा जुना काळ, झेंडा पंच व्हायच्या अगोदरचा काळ, तुम्ही हमाली केली, वडिलांच्या वर कष्ट केलेलं आहे, आणि त्याच्यानंतरचा आत्ताचा हा काळ, मुलांचा जीवनातलं नवीन पर्व, की आजच्या घडीला माणूस म्हणतं आईबापाची इस्टेट, म्हणजे आईबापानं कमवून ठेवलेली इस्टेट
वाडवडची परजीची इस्टेट असते आपली की आज मुलाबाळांना तुमच्या एवढा तुमचा मोठा आधार लाभला त्याबद्दल काय सांगाल? कारण हे एका बापानं आपल्या मुलांसाठी तयार केलेलं विश्व आहे. नाही बापानं म्हणजे माझा धाकटं पोरग थोरलं पोरग दोघं बी अपाट कष्ट करते म्हणून मी ते झेंडे होतो. उद्या मला काय कमी नाही, उद्या म्हणलं नाही म्हणलं की नाही वा बंद करेन मी झेंडे, उद्यापासून झेंडे बंद. बरोबर. मला हे नाही. पण आमची पोरं बिनव्यसनी, मी स्वतः बिनव्यसन, सोपाऱ्याचं खाण नाही, त्यामुळं आम्हाला ही आमची प्रगती आहे. हा बापू काय उपदेश म्हणून निरोप काय द्याल तुम्ही? ही प्रगती मागचं कारण काय? आता तुम्ही थोडक्यात सांगितलं आम्हाला व्यसन नाही मुलांना किंवा मला, तर ह्याच्यातनं 100% माणसाची प्रगती होती. मला आणि एक लबाडी नाही करायची. हा. लबाडी केली तर जग जिंका येत नाही. बरोबर. हा लबाडी न करता आता मी जग म्हणजे असं मी जिंकलंय की महाराष्ट्रात पुरात माझं नाव झालेलं आहे. नक्कीच. आणि मी एवढं सगळं धनसंपत्ती म्हणजे कष्टाचे आहे जाव सगळ्या मी एखाद्या कुण्या माणसाला बाबा हे माणसाला 2 रुपये तुझं बुडावली ती आणि जी 2 रुपये तू चोऱ्या मारेल याने सांगावं म्हणजे आम्ही त्याचं पाडता पाडतो. नक्कीच. मित्रांनो एवढा विश्वास कसा असतो माहितीये का? जो माणूस इमानदारीने वागतो ना तो छाती टोकून सांगू शकतो. आणि त्यालाच माणसं नाव ठेवतात, ते ठरलं त्यालाच कमेंट बेकार देतात. कष्टाला किंमत नाही असं जगाला झालेलं आहे. खऱ्याला इथे मारायला मारण नाही आणि खोट्याला माणसं उचलून घेतात. ती कलियुग आहे बापू. या कलियुग सतयुग नाही, कलियुग आहे. कलियुगात घोड्याचं गाडं होणार, हंसाचा कावळा होणार, हे ठरलेलं आहे. ते काय आपण एका कानानं ऐकायचं एका कानानं सोडून द्यायचं. मी असे आता मी कमेंट माझी गेल्या बाहेर मी निसर्गनारायण माझी घेतली की नाही मुलाखत, त्या बघितल्यानंतर आमच्या गावातल्या ज्येष्ठ माणसांनी त्या पोरानं काय केलं, स्वतःच नव्हतं केलं कष्ट. म्हणजे त्यांना जी पहिलं आठवलं की तू मार्केट एरियामध्ये किती हमाली त्या पोरानं केली, त्या वडिलांनी किती हमाली केली, ती सगळ्यांनी आठवलं. मला फोन केला त्यांनी की बाबा तुझं अभिनंदन. जुनं दिवस त्यांनी बघितलं, तुमचं जुनं दिवस बघितलं मला. मित्रांनो पार्श्वभूमी असते काहीतरी. माणूस असाच अचानक 1.5-2 कोटीचा बंगला किंवा एवढी प्रॉपर्टी नाही गोळा करू शकत. त्याच्या मागे काहीतरी कष्ट मेहनत असते. आम्हाला नव्हती जमीन, होती 1/2 एकर जमीन होती सगळं सोबळावर. मी काय आमच्याकडे वर माझी एक 17 गुंठ होती मला जमीन, 20. ती वडलं वाढल्यानंतर काय करायचं मग ती मी गुंठवारी विकून टाकली. त्यातून माझे काय हे कष्ट करून मी जमीन 10 एकर घेतली. बर. हो. आता बागात किती आहे बापू सध्या? ऊसच सगळं आहे. आलंय आला आता काढले त्यात ऊस लागेल. सगळे टोटल क्षेत्र किती आहे बागात? 10-12 एकर आहे माझी. 10-12 एकर. नक्कीच. मित्रांनो पार्श्वभूमी आता आलेला प्रश्न मी विचारला एवढा, म्हणजे बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की खरोखरच बापूंनी एवढं झेंड्यामध्ये एवढं 1.5 कोटीचा बंगला बांधलाय का? शेवट माझी लक्ष्मी मला साथ दिली, लक्ष्मी मंडळीनं, घरची लक्ष्मी. महत्वाचं ते असतं बापू, कारण घरच्यांची साथ असली तर माणूस जग जिंकू. संध्याकाळ आलं की बाबा आज काय करायचं, उद्या काय करायचं, आपण काय काय पुढचं करायचं ती सांगायचं. ही पैसे गुंतवायचे कुठे, हे काय करायचं, ही तिचं म्हणजे नाहीतरी एखादं कसं आहे चला आला पैसा घालवला जे लक्ष्मीला ती लक्ष्मी नाही. बरोबर. मित्रांनो अनुभव भरपूर आहेत. बापूंनी जुने दिवस मेहनतीत कष्टात काढले म्हणून आजचं हे कष्टाचं फळ दिसतंय आपल्याला. आपण बघितलं बाहेरनं, आता आतनं पण दाखवला मी तुम्हाला बंगला. आपल्यासोबत मोरे सरकार आहेत. मोरे सरकारकडून थोडं जाणून घेऊ. बापू आणि मोरे सरकारांचा संबंध पहिल्यापासून आणि जुन्या क्षेत्रातले बैलगाडी क्षेत्रातले सगळ्या आठवणी किंवा बापूंचे दिवस काय होते, मोरे सरकारांचे वैयक्तिक आपण ऐकलेले बऱ्याच मुलाखतीतून. मोरे सरकार सुद्धा पहिलं मैदान घेतलेलं मानधन माहित नव्हतं. गावानं एक सोयकुशीनं सरकारांना मानधन दिलेलं. बऱ्याच पार्श्वभूमी आहेत. थोडक्यात बापूंच्या बद्दल मोरे सरकार काय सांगाल? बापूंच्या बद्दल बोल एवढं आणि शब्द कमीच आहेत. म्हणजे बापूंचा प्रवास खरंच खडतर, इतका खडतर बापूंचा प्रवास. मी आता त्यांच्या जीवनात एक लय तर तुम्हाला सांगतो 3 वर्षापूर्वी आलो असेल. ते संबंध आमच्या 3 वर्षापूर्वीचेच असतील, त्याच्या आधीचे काही संबंध माहित नाही. परंतु कोरेगावमध्ये आल्यानंतर जुनी जी माणसं आहेत ती जुनी माणसं सांगतात बापू असं होतं, बापू तसं होतं. परंतु जेव्हा त्यांच्या प्रभावात आल्यानंतर बापू काय चीज आहे ते आम्हाला कळलं, बापू कसे आहेत. कारण आता मैदानाला जायचं जरी म्हटलं नाही तरी आम्ही एकाच गाडीत जात असतो. घरून आम्ही भाकऱ्या घेऊन जातो, घरनं भाकरी घेऊन जाणार मग मैदानात खाणार. म्हणजे ही जी कष्टाची जी जाण आहे की नाही, नाहीतर तुम्हाला सांगतो आता बोलल्यावर कसं होतं, मोरेचा शब्द कडू राहणारच. लक्षात घ्या, आम्ही घरूनच डबे घेतो, घरून डबा घेऊन या ठिकाणी मैदानात जातो, जेवण करतो आणि झेंडा पडायचं किंवा या ठिकाणी समालोचकांचं काम करतो आणि तिथं आम्ही संगतीच घरी नाही. खरं जी जाण जी म्हणतात का नाही ही गरिबीची जाण, आणि या गरिबाची जाण असलेला हा बापू. आणि या बापूनं काय केले
हे जी तुम्हाला आता जी दिसते ते बापूंच्या कष्टातनं सगळं कमवलेलं आहे. आणि सगळ्यात मी सगळ्यांना सांगू इच्छितो की निर्व्यसनी माणूस काय करू शकतो हे या ठिकाणी परत एकदा तुम्ही अनुभव घ्या. निर्व्यसनी माणूस काय करू शकतो, जिवंत उदाहरण. जिवंत उदाहरण आहे. सरकार आजच्या घडीला, तुम्ही आता बलिगड क्षेत्रात बरेच वर्ष बाप्पू असतील, सर असतील, आजची घडी एवढी महागाई आहे आता आपण बघतोय आता आत्ताची कंडिशन. बऱ्याच लोकांना मी पहिलाच बापूंना मुद्द्याला हात घातलेला की बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न, नक्की बापूने पैसे झेंडा कमवले, झेंडा पंचमन कमवले का दुसरं काय? तुम्ही काय सांगा, आजच्या महागाईच्या घडीत सुद्धा बापूंनी 1.5 कोटीचा बंगला बांधलाय. त्याच्या मागच्या तुमच्या काय भावना असतील? नाही, भावना खरं सांगायचं जर म्हटलं तर प्रत्येकाला आशा आणि अपेक्षा असते. ज्या वेळेला बापूंचं आता घर तुम्ही दावलं, जुनं घर दावलं, गोठा वगैरे, जुनं घर दावल्यानंतर या ठिकाणी जीवन जगत असताना मी बऱ्याच मैदानात सांगत असतो, जीवन जगत असताना तुम्ही पहिल्यांदा स्वतःचा विचार करा, त्यानंतर मुलाबाळाचा विचार करा. कारण आयुष्य हे एकदाच आहे आणि त्या जीवनाचा खरोखर आनंद घेतला पाहिजे का तर घेतला पाहिजे. हे घर ही काळाची गरज आहे. घर संपदामध्ये राहायला घर, निवारा आणि गाडी या गोष्टी आता ज्या जीवनात पाहिजेत का तर पाहिजेत. आणि ती बापूंनी पहिल्यांदा जुनी परिस्थिती पाहिल्यानंतर जुने दिवस काढले. जुन्या दिवसानंतर या ठिकाणी त्यांनी बंगल्यात आता उद्याच्याला माझ्या मते गृहप्रवेश काल झाला, काल गृहप्रवेश झालेला आहे आणि उद्याच्याला या ठिकाणी वास्तुशांती उद्याच्याला होणार आहे. जे जीवन जगत असताना पाहिजे ते या ठिकाणी बापूंनी ओळखलेलं आहे. कारण जाताना काही वरती काही घेऊन जाणार नाही. उद्याच्याला बापूंची मुलांच्या लग्न होणार आहेत, त्यांना नातू होणार आहेत. नातवानी फक्त नाव काढलं नाही, आमचं काय नाही, आमच्या आजोबाने आमच्यासाठी करून ठेवलंय, हे कधीच तुम्ही हे करू शकत नाही, संपणार नाही. संपणार नाही. आणि हेच कमवायचे आपल्याला, बाकी काय नाही. ही जी ह्या कपाड्यात इस्टेट कमवलेली आहे का नाही, ही इस्टेट सगळ्यात मोठी आहे. आणि ही अशी कोणाला या ठिकाणी इस्टेट मिळवता येणार नाही आणि मिळवू सुद्धा शकत नाही. परंतु ही जी बापूने इस्टेट कमवून ठेवलेली आहे, ही इस्टेट कधीच बापू जरी गेले, कधीही या ठिकाणी घरात आल्यानंतर ही पहिल्यांदा तुम्ही आता आला का नाही, घरात एंट्री केली पहिल्यांदा तेच बघत बसणार आणि मग परत घर फिरणार. ही बापूने कमवलेली इस्टेट. थोडक्यात आपण सरकार म्हणतो आणि त्याच्यापेक्षा ही स्टेट आणि त्याच्यापेक्षा दुसरी स्टेट अशी कमवलेली आहे. आता तिकडून जर येताना म्हणलं की नाही तर निघालाय कुठं, तर हा कुठला रोड जातो आपला, सुभाषनगर, सुलतानवाडीला रोड जातो. तर काही दिवसांनी तुम्हाला का असं येणार आहे की धनवडी बापू मार्ग म्हणून या ठिकाणी या रोडला संबोधलं जाणार आहे. नक्कीच मित्रांनो, कारण हे कमवलेलं आहे. बापूंना कुठे विचारलं की नाही कोरेगावात बापूंचं घर, तर बापूंचं घर म्हणजे जी बारक्या पोराला तुम्ही सुद्धा विचारा धनवडी बापू कोण आहेत, हे सगळ्यांना माहिती झालेलं आहे. हे बापूंनी कमवून ठेवलेलं. नक्कीच. थोडक्यात आपण सरकार म्हणतो पिढ्यान नाव राहणार. जसं तुम्ही म्हणला नातवंड, परतुंड, खापरतोंड. आताच्या पिढीला आता बघा, मी आता लय नाही महिना झाला असेल बर मी चटणी भाकरी घरी बर म्हणजे तब्येत बरोबर होती, चटणी भाकरी नेली मी. पण आताचा माणूस नाही, चल मी पिझ्झा खाईल. पण चटणी भाकरी खरं गोड लागती ती मला आज कळालं. आज कळालं ही बांगला बांधल्यानंतर ही चटणी भाकरी किती गोड लागती. मित्रांनो, सरकार काय सांगाल या वाक्यावर बापूंच्या, तुम्ही थोडक्यात काय सांगाल? नाही, चटणी भाकरीच मी तुम्हाला मागच सांगितलेलं आहे. गरिबीची जाण आणि गरिबीची जाण ज्या माणसाला असते त्या माणसाला सर्व काही असतं. ज्या वेळेला आता एका हाताने टाळी वाजत नाही, टाळी दोन्ही हाताने वाजते, त्यावेळेला या ठिकाणी यांची सौभाग्य होती. त्यांना या ठिकाणी जी खंबीर साथ आहे, बापूंना मेन पाठीचा कणा जर म्हणलं नाही तर त्यांची मंडळ आहे, खंबीर साथ त्यांची. आणि त्यांचे 2 खंदे समर्थक अशी मुलं आहेत की निर्व्यसनी आहेत, बापूंच्या पुढे एक सुद्धा शब्द बोलणारी मुलं आहेत. आणि व्यसन कुठलंही खंडाचं म्हटलं तरी व्यसन तुम्हाला बघायला मिळणार. आता बैलगाडी शर्यतीत तुम्ही कुणालाही विचारा की बाबा हा हे कमवलेलं आहे, बाकी काय नाही. जीवन जगत असताना पहिलं तुम्ही हे कमवा, बाकी काय नाही. पैसा आज आहे ना उद्या नाही, परंतु हे मुलावरती तुम्ही संस्कार घडवा आणि त्या पद्धतीत तुम्ही राहा. तुम्हाला कधीच काहीच कमी पडणार नाही. भेटते बार भेटते, सगळं भेटते, सगळं फ्री मध्ये भेटते. सांगितले अहो आम्हाला जेवायचा सगळे नेणार आहे. नक्की. ती नाही. मी काय असतं मित्रांनो, आयुष्यात माणसाला एकदम मार्ग, आता आमचं उदाहरण म्हणजे सरकारांच्या डोळ्यापुढे आमचं गणेश तांबेचं. पण एक सांगतोय तुम्हाला, संगत चांगली लाभली की माणसाचं आयुष्याचा काय पलट काय होतो हे भरपूर त्यातनं घेता येत आपल्याला. जसं बापूंच्या मुलांचं सरकारने सांगितलं निर्व्यसनी मुलं आहेत, आज बापूंचा शब्द पाडत नाहीत. कारण आता हे कलयुग, आता बापाला म्हणलं की आता माराय बसलेली आहेत पोरं. पण आजच्या घडीला मुलांसाठी एवढी मेहनत करून कष्ट करून 1.5 कोटीचं घर, की 7 पिढ्या नाही, मी म्हणतो 50 पिढ्या बापूंचं नाव राहणार की धनावडे बापू आमचा एक होता की बाबा झेंडा पंच. आणि या पुढच्या मी आवर्जून सांगतो सर, पुढच्या 20 वर्षांनी 30 वर्षानं किंवा आपण गेल्यानंतर तुम्ही मोरे सरकार असाल बापू, 50 वर्षानंतर तुम्ही युट्यूबला दिसणार आहे हे विकास सर होते, हे मोरे होते,
किंवा हे बापू होते. हा इतिहासच असा झालाय आता. हा मग तेच आठवणी राहणार आहेत, माणूस जाणार काय पण झालं जसं आठवणी आपलं मैदान ऑनलाईन झालं हा ते म्हणजे आता आपण तसं होतच नाही पण अमरच झालो ना आपण बैलगाडी क्षेत्रामुळे अमर झालो नक्कीच. असं वाटतंय. कारण सर आता तुम्ही काय सांगाल, एक शिक्षक म्हणून तुम्ही बघितलेलं आहे, वाचन आहे तुमचं भरपूर, तुमचे म्हणजे आता सांप्रदायिक असेल परमार्थ सगळं तुम्हाला माहिती आहे. एक बापूंचा आता हे विश्व बघताय तुम्ही डोळ्यानं, सोबत आहे तुम्ही बापू, तुम्ही शिवदडीचंच गाव आहे, काय रोज गाठ पडत असेल 100% असं कसं वाटतं, आजचा आनंद कसा आणि काय सांगाल तुम्ही? मी पहिल्यांदा आपले जे सगळे व्ह्युअर्स आहेत म्हणजे जे पाहणार आहेत त्यांना मी आवर्जून सांगेन, जे कुठेतरी जीवनाला आकार घेतात ना त्यांनी अशा माणसांच्याकडे येऊन बघावं, बसावं, त्यांच्याशी बोलावं आणि त्यांच्याशी बोलून त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल ऐकून घ्यावं. कारण सांगतो, एखादं पुस्तक वाचल्यानंतर किंवा 10 पुस्तक वाचल्यानंतर एकच गोष्ट कळते, पण इथं ह्या माणसांचा जर अनुभव ऐकला ना तर तुम्हाला हे अख्खं आयुष्य कळणार आहे. तर अनुभवी माणसांच्याकडे जा आणि अशा माणसांच्या बशी बसत असताना तुम्हाला जीवनात नक्की काय करायचं होतं आणि तुम्ही कसं करत गेला हे जर तुम्हाला मिळालं ना तर मला वाटतंय त्या माणसांच्याकडनं आणि अशा म्हणजे वडीलधारी माणसं आणि या जीवनात खरंच कुठंतरी काहीतरी केलेली माणसं आहेत. आपण रतन टाटांच्याकडे जाऊ शकत नव्हतो, नव्हतं त्यांनी काय केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माहिती, परंतु हे रतन टाटा सारखेच आहेत ना. नक्कीच एक लक्षात घ्या, जे लय मोठे इस्टेटवाले आहेत ते नाही, परंतु ज्यांनी शून्यातनं कुठंतरी बाबा पण असली माणसं शून्या पुढे उभी राहिली का नाही की एकाचा शून्याचा 10 होतो, किंमत ते वाढते. नक्की मला माहित आहे म्हणजे किंमत त्या वाढते. शून्याची किंमत वाढते. नक्कीच म्हणून मी नक्कीच या युट्यूबच्या माध्यमातून आणि बाकीच्या गोष्टी मोरे सरकारने सांगितलेल्या आहेत, बापूंनी सांगितलेल्या आहेत. खरं पाहायला गेलं तर बापूंचा 20 गुंठ्याचा प्रवास आज 10-12 एकरवर झाला आणि बापूंचं एक स्वप्न होतं वास्तुक शांती दिवशी इनोवा उभी करायची, पण शेजारीच त्यांना 2 एकर मिळाली, इनोवा आपण नंतर घेऊ शकतो. हो. म्हणजे हे आता त्यांना वाटलं असतं की लाईफच जगावी म्हणून, हो. पण त्यांनी अजून नाही, अजून मुलांचं पण चांगलं झालं पाहिजे. म्हणजे नक्कीच. एक दूरदृष्टी कशी असावी आणि दूरदृष्टी फक्त स्वतःसाठी नसावी, आपल्या कुटुंबासाठी, येणाऱ्या पिढीसाठी असावी. म्हणून आम्हाला पण आनंद आहे की आम्ही त्यांच्या सानिध्यात आहे. नक्कीच. सर आजचा आनंद काय सांगाल? आता आपण बंगला फिरलो, हा. एवढं सगळं बापूंचं तुम्ही पहिल्यापासून बघताय, बापूंचं हो म्हणजे संपर्कात आहे, जुने दिवस असतील बापूंचे. आज 1.5 कोटीचा बंगला राहण्यासाठी किंवा घरातील काय आकर्षक म्हणजे सगळं बापूंनी, कुठलीच गोष्ट कमतरता नाही मला वाटली आल्यानंतर घरात. त्याबद्दल काय सांगाल? मी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही बंगल्यात 1.5 कोटीला अजून 1.5 कोटी घालवले, हो फक्त माणसाला दररोज झोप लागली पाहिजे. बस त्या माणसाला तुम्ही बघा सहज झोप लागते म्हणजे कुठंतरी, आणि नीतिमत्ता साफ असल्यामुळं एखाद्याबद्दल चांगलंच विचार आहेत आणि दुसरा जरी आला सांगायला तरी चांगलंच सांगणं, असं काय नव्हतं. आणि मुळात आता त्यांनी सांगितलं म्हणजे हातगाडा किंवा ते 1-1 क्विंटलची पोती बापू हे करत होते. म्हणजे अजून सुद्धा आम्हाला जरी सांगितलं ना आज एवढंच काम करायचंय, त्या पायपा लावताना आम्ही दमू, बरोबर. बापू अजून दमत नाहीत. खोरं घेणार, सगळं घेणार. म्हणजे आयोजकांची टीम जरी असली तरी त्यांना ते काम पटत नाही, माझ्या येणं झालं पाहिजे. बरोबर. म्हणजे तेवढे कष्ट करण्याची प्रवृत्ती आहे त्यांच्याकडे. आणि मी 10 वेळा म्हणेन का तर म्हणेनच की अशा माणसं, मोरे सरकार असतील किंवा बापू असतील, ताते आहेत आपले, विचारानं एकदम म्हणजे त्यांच्याकडे असे विचार आहेत ना, खरोखर आपण तिथं आकार घेतोय ह्याचा आपल्याला अभिमान आहे. पुढील 10 वर्षाचे विचार म्हणजे 10 वर्ष माणूस पुढे राहायला पाहिजे थोडा तरी, 5-10 वर्ष. 100%. आता हे बऱ्यापैकी काय होतंय, आता लोकांना दिसतंय कारण देवाला माहित असते पण त्याच्या खाली अंधारच असतो. बरोबर. पण त्याच्यावर पण तो मात करतो कधी माहितीये का, ज्या वेळेला हा दुसऱ्याला प्रकाश देत असताना ज्या वेळेला तिथे एखादा दुसरा येऊन म्हणला ना बाबा हे नक्की काय. आणि तुम्हाला एक खरं सांगू का, आता बऱ्यापैकी पहिल्या पिढ्या तुम्ही बघितल्या, धोतरावल्या, लेंगावल्या, किंवा त्यांचे तुम्ही विचार ऐकले असतील, त्यांनी पण काय काय केलेलं आहे. पण आता बऱ्यापैकी मी युवा पिढीला जरा थोडं सांगेन, मोरे सरकार पण सांगत असतात की बाबा त्यांनी जे काय केलंय ना ते तुमचं टिकवणं लय मोठं काम आहे. माणसानं एक लक्षात घ्या, काय कमवता नाही आलं तरी चालेल पण जपता येणं ही लय महत्वाची आता काळाची गरज होऊन बसलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी म्हणजे ते आम्हाला सांगताना पण कधी कधी असं कधी काय काय वाटतं अतिशयोक्ती आहे. अतिशयोक्ती नाही, इथं खरोखर टाकीचं गाव सोसल्याशिवाय देव पण नाही. त्या वेळेला आम्ही काय बापूंनी काय दिवस घेतलेले आहेत ते बापूंना माहित आहेत, मोरे सरकारना माहित आहेत. मोरे सरकारने काय केलं तुम्ही तर त्या युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण हे एवढं सोपं नाही आणि ह्या वेळेला म्हणजे काही गोष्टी कधी कधी असे नको पण वाटतील, पण थांबायचं नाही, चालत राहायचं. भलं थोडं लेट, हळूहळू चालायचं पण थेट जायचं, एवढं डोक्यात आहे. नक्कीच.
सर तुमचे सुविचार सर्वांचे मांडले सरकार, तुमचे धन्यवाद सर. आणि बापू तुम्हाला आमच्याकडून अशाच कायम शुभेच्छा आणि बाळमामा चरणी प्रार्थना. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, तुमच्या या नवीन घरामध्ये सुख संसार आणि समृद्धी लाभो ही बाळमामा चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. सरकार बोला. हा सांगायचं एक जाता जाता राहून गेलं. बापू आणि मी किंवा विकास सर संबंध म्हणजे मी पेडगावचा, बापू कोरेगावचे, विकास सर कुमटे. कुमटे. हा योग जुळून कसा आला तर या योगाला या ठिकाणी बैलगाडी शर्यत बरोबर. आणि ही बैलगाडी शर्यत असे की जीवाभावाची माणसं या बैलगाडी क्षेत्रातनं कमवली गेली. मी सांगू इच्छितो की मला भक्कम आधार आमचा म्हणजे बाकीच्याचा असला तरी सगळ्यात मोठा आधार बापूंचा असतो. मैदानात जाताना येताना म्हणजे अशी जी माणसं कमवली की नाही या बैलगाडी क्षेत्रानं माणसं दिलेली आहेत. या बैलगाडी शर्यतीत माणसं सुद्धा अशी आहेत की जीवाला जीव देणारी माणसं आहेत. त्यातलाच एक बापू. आणि बापूंना आमच्याकडून या ठिकाणी या वास्तू शांतीतर्फे या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो. तुम्ही असंच आनंदी आणि निरोगीमय जीवन जगा हीच आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. नक्की. बापू जाता ते बोलतील काय? हा बोला, काय सांगाल तुम्ही? बापूंचा कष्ट करण्याचा प्रभाव हा लहानपणापासूनचा होता आणि बापूंच्या लग्नाच्या आधी माझं लग्न झालं. बर बापूंची मोठी मेहुणी माझी बायको आहे बर. आणि माझी 2 नंबरची मेहुणी बापूंची बायको आहे. साडू साडू. साडू आहे आम्ही. बर. बापू एवढे कष्ट करायचे की ह्या बैलगाडी शर्यतीच्या अगोदर दिवस रात्र रानात कष्ट करून आणि येणारा पैसा पूर्ण सेव्ह करून त्या पैशाला कुठंच काळीबा लागणार नाही असे पैसे त्यांच्या मिसेस आणि स्वतः असे जपणूक करून ते पैसे साठवून हे घर दिसते आजचं. बरोबर. नुसत्या झेंडा पंचावर हे घर होणे नाही. बरोबर. नक्की. माणसं 4-4 कोटीची घरं बांधतात पण त्या 4 कोटीचं घर बांधत असताना 5 कोटी कर्ज काढतात. आपण सर्वसाधारण माणसं असतो, आपल्याला ते समजत नाही. बरोबर. कारण त्यांची पोशारकी बाहेर पांढरे कपडे घालणे, 4-4 गाड्या घेऊन फिरणे अशी त्यांची पोशारकी असते. त्यांच्यामुळे त्यांचं पतपेढीत असू द्या, बँकेत असू द्या, कुठेही वजन असतं. बरोबर. पण ती माणसं फक्त दिखावा करतात. बरोबर. पण हे जे संपूर्ण उभं राहिलेलं आहे तर हे पूर्ण बापूंच्या फक्त मेहनती घामाच्या पैशाचं आहे पूर्ण. नक्कीच. बापूंच्या मुलाचं लग्न करायचं ठरलं होतं त्यावेळेला पत्र्याचं घर बघून लोक परत जायची. पण ह्या घराचा व्हिडिओ गेल्यापासून मुलाच्या लग्नासाठी लोक 100 फोन यायला लागल्या दिवसातून. बापू आमची मुलगी करून घेताय का मुलं. बापूंनी हा विषय सांगायचा ठेवला पण त्यांचा साडू मी असल्यामुळं हा विषय तुम्हाला क्लिअर करतो. म्हणजे माणसांचं आता चित्रविचित्र परिस्थिती वेगळी झाली. दिवस बदलले की माणूस बदलतो. दिवस बदलले की माणूस बदलतो. माणसाच्या खिशात 10 रुपये असले तरी तो 1000 रुपये असल्याचा आव आणतो. बरोबर. पण बापूंच्या खिशात 10,000 असले तरी ते 1 रुपयाचा आव आणत नाही. बरोबर. एका पण हॉटेलला जाणार नाही. घरून झुणका भाकर घेऊन गेलेले, मैदानात झेंडा टाकताना स्वतः रुमालात बांधून स्वतः दिवसभर खातात. पाण्याची बाटली सुद्धा विकत घेत नाहीत. बरोबर. नक्कीच. म्हणजे आम्ही सुद्धा ते डोळ्यानं बघितलं नाही. मित्रांनो आता आणि मी बापूंच्या वतीने आणि माझ्या वतीने सांगतो, उद्या वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. त्या युट्यूब चॅनलच्या वतीनं जे लोक राहिले असतील, बापूंनी आता 8 दिवस झाले कंटिन्यू सर्वांना फोन करतायत. काही जणांचा फोन लागला असेल, नसेल लागला असेल तर त्या सर्वांनी उद्या वास्तुशांतीला उपस्थित राहावं ही नम्र विनंती. नक्कीच. बापू जाता जाता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, बैलगाडी शर्यतीनं तुम्हाला काय दिलं? नाव मोठं दिलं. बापू ह्यो महाराष्ट्राचा काळी ताईच झाला. कसं वाटतं बापू? एक आता उद्याची परिस्थिती आता आम्ही नाही बघाय, कारण आता आम्ही मोरे सरकार आम्ही चाललोय छत्रपती संभाजीनगरला. सर असतील, तात्या असतील, बाकीचे सगळे असणार आहेत. परंतु उद्याचा आनंद कसा असेल? कारण महाराष्ट्रातलं मला वाटत नाही की उद्या इथं मला सर पाय ठेवायला जागा नसणार आहे उद्या. उद्याचा आनंद कसा असेल? माणसं भरपूर आहेत. लय मला एक आनंद का वाटतो माहितीये का? मी असं कुठं गावात गेलो रे, बारकपूर बापू चालले, बरोबर, मला मी कमावलेलं आहे. नक्कीच. आणि मित्रांनो, तुम्हाला जरी कोरेगावात आला ना, तुम्ही आता कुठल्या मार्गे कोरेगावात तुम्ही बारक्या पोराला जरी शाळेतली विचारले, दानडे बापूंचं घर झेंडापंच, तुम्हाला इथं जागेवर पोरं आणून सोडतील. इथपर्यंत बापू फेमस आहेत. त्यामुळं कुठल्या अडचणी जे चुकून बापूंच्याकडून कुणाला आमंत्रण गेलं नसेल किंवा निमंत्रण पोचलं नसेल तरी माझ्या युट्यूबच्या माध्यमातून सर्व बैलगाडी मालक, चालक, बैलगाड्या प्रेमी, बापूंचे चाहते सर्वांना विनंती आहे, उद्या आपण वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे बापूंच्या घरी कोरेगाव या ठिकाणी. सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवा, शुभ आशीर्वाद तुमच्या बापूंना, बापूंच्या परिवाराला द्या, एवढं प्रार्थना करतो. बैलगाडी क्षेत्रात अशी माणसं आहेत
आज बघितली की त्या माणसानं नाव नाही पण त्या माणसानं मला आज 14,000 रुपये पडले ड्रेस गेला क्या बात आहे म्हणजे मंडळीला आणि मला. मित्रांनो बघा, अशी माणसं आहे ती दिलदार. प्रेम प्रेम म्हणजे असं वाटलं की आमची मंडळीच्या डोळ्यात पाणी आलं. नक्कीच. म्हणजे एवढं कमावले आणि हे कमवलं बापू शेवटपर्यंत राहणार. हे ठेवायचं शकत आपण आपल्या हातात आहे. नक्कीच. ठेवायचं का नाही. नक्की नक्कीच. हा माझा राग फक्त त्या पट्टी पुरता. बरोबर. त्यानंतर आपण लय माणूस राजा माणूस. हो. ना राग आहे म्हणून तर सगळंच व्यवस्थित आहे नाही, बापू. पट्टी पुरता तुमचा नेम सगळ्याला. बैलगाडी क्षेत्रात बापू आले आणि खाली झेंडा पंचाला शिस्त जी लागली म्हणजे या बैलगाडी शर्यतीला शिस्त लावायचं पहिलं काम खाली जर केलं असेल तर बापूंनी केलं असेल. नक्कीच. आणि या बैलगाडी क्षेत्रातला या ठिकाणी हा इतिहास राहणार का तर राहणार, कधीच मिटणार नाही. कारण बापूने या बैलगाडी क्षेत्राला खाली झेंडा पंचाची शिस्त लावायचं काम केलं. नक्कीच. मित्रांनो चर्चा बनवत बसलो तर मला वाटतं 2 तास 4 तास गेले तरी संपणार नाही. हा. बापूंना ज्यावेळेला झेंडा पंच म्हणून विचारलं का नाही हा तर त्यावेळेला बापू काय म्हणले असतील हा. की मी आहे यात समाधानी आहे. आणि खरोखर त्यांचं पहिलं बसणं या बैलगाडी शर्यत क्षेत्रावर फक्त कोरेगावच्या मैदानात ते झेंडा पंच म्हणून काम करत होते. बरोबर बोलावलं तरी पण बापू म्हणायचे नको सर हे मला, म्हणजे त्यांना ते पटतच नव्हतं. बरोबर. म्हणलं बापू तुम्ही आला तर कुठेतरी शिस्त लागेल. आणि खरोखर तसं झालं. आणि एवढंच नाही, त्यांच्या हाताला जखम ओली होती. मला आठवतंय मैदान उपमुख्यमंत्री केसरी नवनाथदादा पारगेनी घेतलेलं होतं कोंढणपूर राठवड्याच्या तिथं. बर. तिथं मैदान झालं होतं. बापूंच्या शर्टाला ज्यावेळेला मी डाग बघितला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की असं असं इथं लागलेलं आहे आणि ते टाके आहेत. म्हणजे तेवढं हे असताना त्यांनी चालू केलं. पण एक सांगतो की त्या माणसानं मानधना बाबतीत ते कधीच त्यावेळेला म्हटलं नाही. पण ज्या वेळेला म्हणजे खरं सांगायला गेलं ना, आता हे काम सोडलं त्यांनी का शेतातलं, आता मुलं बघतायत हे करतायत, बरोबर. पण कुठंतरी कामाचा मोबदला असावा का तर असावा. आज व्यावहारिक जीवन जगत असताना कुठलंही काम असू द्या, मग त्यामध्ये आयोजकांना काही वेळेला कमर्शियलायझेशन पण मैदान आहेत आपल्यात. त्यामुळं आम्ही हा मानधनाचा विचार केला आणि बापूंनी त्यावेळेला होकार दिला. नाहीतर बापू हे झेंडा पंच म्हणून मानधनाकडे बघून आलेले नाहीत. आणि त्यामुळं इथून पुढे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना मी सांगतो, बापूंनी जे कष्ट केले आणि एवढं सगळं केले ना, त्यामध्ये झोप लागणार का तर लागणार. असं नाही की ते कुणाचं हे करून आणले. कष्टाचं आहे. 100% आनंदाची झोप लागणार. नक्की नक्की. आज सगळ्या गोष्टी सहज नाही तो. आणि माणसं पण कशी आहेत, जे नाही दिल्या घेतले. त्यामुळं लय त्यांचं पण ऐकत बसत नाही. आपलं पुढं चालायचं. चालत असताना फक्त एक लक्षात घ्यायचं, कोणाचं आम्हाला वाईट करायचं नाही. एवढ्या उक्तीनं आम्ही ह्यांच्या बरोबर आहे आणि ह्यांच्याच विचारानं आम्ही राहणार आहे का तर राहणार आहे. नक्कीच. आपल्यासोबत सौभाग्यवती दानवडे बापूंच्या मिसेस आहेत. नमस्ते. काय सांगाल आता, पहिलाच प्रश्न आहे तुम्हाला. आजचा आनंदाचा दिवस आहे तुमच्या कुटुंबाला, परंतु जुने दिवस किंवा तुमचं, मला सांगा पहिलं लग्न कोणत्या साली झालं तुमचं? 1998 साली लग्न झालं. 1998 पासून 2024-25 पर्यंतचा प्रवास कसा आहे? हा 98 लग्न झालं. बर. बापूंच्याकडे हा 98 हिला विचारा हा. हिला काय फसवलं ते. बर. नक्कीच. तिला 2 विहिरी आहेत त्या. हा आणि जे विहिरी बर. पण आमच्याकडे तेव्हा विहिरीच नव्हती. पण मी ती सगळं विहीर सगळं विचारा. नक्कीच. काय सांगाल तुम्ही, कारण आता बापूंनी जी खरी घटना आहे 1998 सालची ती सांगितली आम्हाला की विहीर आहेत वगैरे, परंतु त्यावेळेचे दिवस आणि आत्ताचे दिवस काय फरक वाटतोय आम्हाला सांगा फक्त थोडक्यात. त्यावेळेस परिस्थिती आमची नाजूक होती. बर. रानात शेतात काम करायला जावं लागत होतं. ज्वारी आम्ही बापूंच्याकडून ऐकलं की बापूने हमाली केलेली आहे किंवा काय, तुम्ही बघितलं का ते असताना? नाही, आधी करत होते. मित्रांनो मेहनत आहे भरपूर. बरं आत्ताची कंडिशन जाऊ द्या, आता चालूला तर तुमचे दिवस आले, चांगले दिवस बदलले. मागच्या कालखंडामध्ये घरची जनावर किंवा ही बापू झेंड्यावरती गेल्यावर तुम्ही मागचं सगळं बघता आम्हाला समजलं. मग घरचे आता टोटल जनावर किती आहेत आता घरी? 10 जनावर. आता तुम्ही सगळं बघत असता मागचं. कधी डबा वगैरे कधी चुकवला का बापूंचा तुम्ही मैदानात जाताना? पण मित्रांनो बघा, त्यात थोडं बोलायला थोडं कसं होतं, ऑन कॅमेरा बोलण्यात आणि घरामध्ये बोलण्यात फरक असतो. परंतु खरंच मी तुमचे आभार व्यक्त करीन या यूट्यूबच्या माध्यमातून की तुम्ही बापूंना एवढी साथ दिली की ज्या आहे त्या दिवसामध्ये तुम्ही राहिला त्यांच्यासोबत, म्हणून आज हे दिवस आहेत. कारण ज्या
गरीबच जर ज्या काळात जर तुम्ही बापूंना साथ दिली नसती तर मला नाही वाटत की बापूंनी आज एवढं विश्व निर्माण केलं असतं. परंतु थोडक्यात मगाशी बापूंनी जर सांगितलं की तुमचा आधार लाभला, तुमचा सपोर्ट होता बापूंना, त्यामुळं आज तुम्ही इथपर्यंत आणि तुमच्या घरात हे आनंदाचं वातावरण आहे. आता नवीन घराचं उद्या वास्तू काय, काल गृहप्रवेश झाला. बापूंना असं कधी प्रसंग आलाय का, बापू मैदानात चाललेत, तुम्ही हो कशाला चाललाय हो, तुमचं रोजच आहे इथं घरी बघा जरा, असं कधी झालंय का? म्हणजे कधी आठवतो का एखादा प्रसंग बाबा की कंटाळा आलाय किंवा चिडचिड झाली आणि तुम्ही बापूंना म्हणला आज जायचं नाही मैदानावर? नक्की बापू असं कधी झालंय का? आता एक तुम्हाला मी आपलं म्हणून प्रश्न विचारतोय वैयक्तिक, असं कधी घडलंय का? घडलंय तिथून तेव्हा म्हणले हा. मला की बाबा आपलं काम बघा पहिलं, ऊस आहे बेजवाना, पुढं लहान आहे ती. बरोबर. ती बघा म्हणजे पहिले बेजवान मग तुम्ही अड्डे जाऊ. पण आता काय महाराष्ट्रानं बघा हातात दिलाय ती मी आपलं नक्की नक्कीच. मित्र बापू आता भरपूर संघ दिवस काढले 98 बसणं, तुमचं पायाचं काहीतरी दुखापत झालेली एक सरकार तुम्हाला आठवलं प्रसंग? नाही ती मी सांगत असतो डॉक्टर आता काय टाकं मारत नाही, पिन वापरतो तर तसंच झालं होतं. बापूंचा पाय मला वाटतं चक्राडी पडला होता ना, इळीवरती पाय पडला होता, त्याला 11 टाकं पायाला होतं. घर मला नुकतं काढलेलं आणि अंधारात त्या कळालं नाही मला. आणि ती 11 टाक्याचं पाय घेऊन माणूस झेंडा टाकायला होता. म्हणजे पैशासाठी नाही, प्रेमासाठी या ठिकाणी तिथे माणूस आला होता. मला आवर्जून आठवतं ज्यावेळेला मी पाय बापूंचा बघितला त्यावेळेला मला चक्कर आली. नक्की नक्कीच. सुट्ट्याच्या ठिकाणी आपण बघितलं सारखं, मी होतो तुमच्यासोबत, मला पण आठवलं टाके होते पायाला. हो. पण बापूंचं खडतर प्रवास, बापूंना सोबत त्यांच्या सौभाग्यवतीने सोबत दिली, तुमचे आभार. आणि असं तुमचा संसार सुखात समृद्धीत व्हावा ही ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो. धन्यवाद. हा चांगल्या 2 सुना मिळाव्या. हा नक्की नक्कीच. आता काय म्हणताय सर, आता सगळं दिसतंय त्यामुळं 100% आता बापू उद्या जेव्हा काय आम्ही नाही वास्तू गेला, पण लग्नाला काय आम्हाला चुकवू नका, दोन्ही लग्नाला आम्हाला आपले. पण आता दिल्यामुळं काय करू शकत नाही, पण नक्कीच बापू. आणि असंच तुमच्या सुख समृद्धी आणि मुलांची लग्न थाटामाटात व्हावी ती ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि आमच्या ताईसाहेबांना लवकरात लवकर आराम मिळावा, कारण भरपूर कष्ट केलं आहे त्यांनी. तर आता सुना ना, आणि सुनांच्या हातनं तुमच्या दोघांची सेवा व्हावी ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. हा बोला की. मुलांच्या लग्नाबद्दल एक अपेक्षा पण ठेवलेली आहे. सामान्यांची मुलगी असतो त्या, बर, पण मुलगी आम्हाला संस्कृत आणि हे पाहिजे. बरोबर. तर त्यावेळेला आम्ही ऐकलंय त्यांचं, असं नाही की बाबा काही गोष्टी आम्हाला याच्यात नाही. आता तुम्ही जरी घर बघून काय, आता मगाशी पाहुण्यांनी सांगितलं जागायला लागलेत, पण बापू आहे. उलट माझ्यासारखा जर एखादा लेकीचा बाप असेल ना, तर मी 10 वेळा म्हणेन की ह्या दोघांच्याकडे बघून का ना, त्या मुलांच्या कष्टाकडे का बघून ना, मी 100% तयार झालो असतो. आणि नक्कीच इथून पुढे ते होणारच आहे. पण बापूने पण त्या गोष्टीला नक्कीच दुजोरा दिलेला आहे. त्यामुळं संधी सगळ्यांना, संधीचं सोनं कोण करते बघू. नक्कीच. चला, शुभेच्छा. धन्यवाद. बापू, शुभेच्छा तुम्हाला. आणि आता सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं सांग बरे.